नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मुलींना स्कूलला सुट्टी होती म्हणून नाश्त्यामध्ये मस्तपैकी त्यांना चीज पास्ता केला। जेव्हा स्कूल असतो तेव्हा 4 वेळा आवाज देऊन यांना उठवावं लागतं आणि सुट्टी असते त्यावेळी स्वतःच उठून तयार होऊन झालेले असतात आणि सकाळ सकाळ माझ्या पाठी लागून पहिले नाश्ता करून घेतात आणि त्याच्यानंतर खेळायला जातात। कृपा आता माझी थोडी मोठी झालेली आहे त्यामुळे घरातल्या कामामध्ये काही ना काहीतरी मला मदतच करत असते, पण आज्ञा अजून खूप छोटी आहे तरी सुद्धा ती पण थोडीफार मदत करते आणि दिवसभर नुसती खेळतच असते। तर चला, सकाळची सगळी कामं आवरून घेतल्यानंतर पूजा वगैरे करून मीही नाश्ता केला आणि त्याच्यानंतर चहा घेऊन लगेच स्वयंपाकाला लागले। तर आज जेवणामध्ये मस्त अशी वालाची आमटी, मेथीची भाजी आणि ज्वारी नाचणीचे घावणे केले होते आणि जेवणासोबत मस्त असं मसाला ताक करून भरपूर सलाड घेतलं आणि छान असं जेवण केलं। तर दुपारनंतर आज मी थोडी निवांत होती म्हणून म्हटलं चला घरामध्ये काहीतरी साफसफाई करूया। तर 2 दिवसापूर्वी भिवंडीच्या मार्केट मधून मी काही शॉपिंग केली होती, त्याच्यामध्ये मी हे पाऊच खरेदी केले होते। सध्या माझ्याकडे ब्युटी प्रोडक्ट इतके सारे झालेले आहेत की कुठले वापरायचे आणि कुठले ठेवायचे हेच मला कळत नाही। त्यातले काही प्रोडक्ट मी शॉपिंग केलेले असते तर काही प्रोडक्ट मला गिफ्ट आलेले असतात। त्यात मुली कधी तयारी करायला गेल्या की सगळं सामान इकडे तिकडे करून ठेवतात आणि मी तयारी करायला गेली की मला जी पाहिजे असते ती वस्तू कधीच मिळत नाही। ऑलरेडी माझ्याकडे बरेच पाऊच आहेत तरी सुद्धा हे नवीन पाऊच आणून मी सगळं सामान सेपरेट करून ठेवलं आणि व्यवस्थित लावून ठेवलं। हा काम जरी छोटा दिसत असला तरी हा सगळा पसारा आवरण्यामध्ये माझा 1.5 तास निघून गेला। तर चला, माझी सगळी कामं आवरून झाल्यानंतर सगळ्यांना छान अशी लस्सी केली आणि असा हा दिवसाचा शेवट झाला।